या समूहाचा संस्थापक. आपल्या सर्वांना माहीतच आहे, उत्तुंग भरारी अकॅडमी तर्फे समूहातर्फे आपण चर्चासत्राचं आयोजन करत असतो. आणि तत्पूर्वी मला उत्तुंग भरारी बद्दल थोडं सांगायला आवडेल. उत्तुंग भरारी या समूहातर्फे मला 5 वर्षात लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणून दृढ आत्मविश्वासाने, कृतीने आणि सातत्याने यशाची उत्तुंग भरारी घेण्यासाठी मदत करणे हा माझा संकल्प आहे. आणि उत्तुंग भरारी अकॅडमी तर्फे समूहातर्फे नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा माझा मानस असतो. आणि चर्चासत्र हा त्याचाच एक भाग आहे. आणि आजच्या चर्चासत्रामध्ये मला खूप आनंद होत आहे. दर्शना मॅडम ज्या मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंटच्या संस्थापिका आहेत आणि लीडरशिप एक्सपर्ट आहेत, त्यांना आज उत्तुंग भरारी प्लॅटफॉर्मवर वेलकम करूया. दर्शना मॅडम, वेलकम. नमस्कार सर. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मला दिली, ही संधी मला तुम्ही दिली सर, त्याबद्दल मनापासून आभार सर तुमचे. ओके, थँक्यू. दर्शना मॅडम, मी मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंट या समूहाचे आपण संस्थापिका आहात आणि या प्लॅटफॉर्म तर्फे आपण बरेच उपक्रम राबवत असतात आणि आपण व्यवसाय मार्गदर्शन आणि लीडरशिप स्किल्स बद्दल सर्वांना मार्गदर्शन करत असतात. तर आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण आपले जे प्रेक्षक आज इथे आहेत, बरेच जण आलेले आहेत. शशिकांत, जनार्दन आहेत, गुड इव्हनिंग शशिकांत. फेसबुक युजर आहेत, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, वेलकम, थँक यू. यू टू वेलकम ऑन दिस चर्चासत्र टॉक शो. दर्शना मॅडम, बोला सर. आज व्यवसाय मार्गदर्शन करण्याकरता आपण उत्तुंग भरारी प्लॅटफॉर्मवर आलात, त्याबद्दल मी आपले खरंच आभार मानतो. आणि आपल्या एक्सपर्टीज तर्फे सर्वांना व्यवसायाबद्दल माहिती मिळणार आहे, तसेच व्यवसाय मार्गदर्शन मिळणार आहे. नक्की सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी आपल्याला विनंती करेन की आपण आपली ओळख करून द्या, तसेच मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंट काय आहे याच्याबद्दल माहिती आपण प्रेक्षकांना. नक्कीच सर, नक्कीच. नमस्कार मित्रांनो, मी दर्शना निकम देशमुख कॅलिफोर्निया USA मधून बोलते. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आणि हो, सर्वांना तुमच्या मनापासून मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू. आणि यस, आय थिंक तुम्ही बरेचसे लोक मला फॉलो करतात, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, पण तरी मला सांगायला आवडेल. मी दर्शना आणि मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंटची फाउंडर. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मिशन ग्लोबलची स्थापना कशी झाली किंवा त्याची आयडिया मला कशी सुचली, असा बऱ्याचशा लोकांचा बऱ्याच वेळेस प्रश्न असतो आणि मला वाटतं सरांनाही ते सांगायला मला नक्की आवडेल. तर ह्या प्लॅटफॉर्मवरून सांगताना मला अतिशय आनंद होतोय मित्रांनो, की मी आहे प्रॉपर महाराष्ट्रातल्या एका छोट्या सिटी, औरंगाबाद जिल्ह्यातली. आणि कुठेतरी गेली 10 वर्ष मी इंडियाच्या बाहेर आहे. म्हणजे बिफोर दॅट आय वॉज इन सिंगापूर, देन US, पूर्ण एशिया आणि US फिरल्यावरती त्याचबरोबर बरेच वर्ष मी कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स पण घेतला. कॉर्पोरेटमध्ये होती मी गेले काही वर्ष. एवढं सगळं चांगलं असताना एक आई, एक वाईफ म्हणूनही माझा प्रवास खूप छान चालू आहे. त्याचबरोबर US मध्ये माझे स्मॉल उद्योग पण चालू आहे. आणि कुठेतरी मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये मी जे काही एक्सप्लोर केलं, आपण म्हणतो ना की US इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, बरोबर? आणि सांगायचा मुद्दा झाला तर सर, खरंच US खरंच लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे माझ्या आयुष्याची 30 वर्ष एका बाजूला आणि गेल्या 4 वर्षात मी जे काही शिकले ते एका बाजूला, एवढा फरक मला जाणवतो सर. आणि कुठेतरी मग ते पेन म्हणा, कुठेतरी ते उद्योजकतेचं सीड्स जे होतं,
जे लहानपणापासून अंगात तर होतच होतं, पण त्याला वाव मिळत नव्हता किंवा त्याला एक ते वातावरण जे होतं ते कुठेतरी मी लॅक करत होते. आणि देवाच्या कृपेने म्हणतो ना, देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा Right. देते मार्ग. आणि खूप चांगले मेंटर मला US मध्ये मिळाले. आणि Right. आणि त्यातनं कुठेतरी हे जे मी शिकले ते माझ्या बंधू भगिनींना द्यावं, माझ्या भारताला द्यावं, माझ्या महाराष्ट्राला द्यावं, येणाऱ्या पिढीला द्यावं, आपल्या महिलांना द्यावं, हा उद्देश घेऊन मिशन ग्लोबलची स्थापना आपण केली सर. गेल्या 4 वर्षापासून मी विचार करत होते की मी तिथे येईल, मग एक्झिबिशन्स करेल, महिलांना मदत करेल, कारण आपण बऱ्याचशा प्रोडक्टची ट्रेडिंग वगैरे पण करतो. तर एवढं सगळं करत असताना कुठेतरी असं वाटलं की पाणी नक्की मुरतं कुठे. तर आपल्याला स्क्रॅच पासून काम करायला हवं. कारण ज्यावेळेस मी मागच्या 2 वर्षापासून काही प्रोडक्ट्स इकडे मागवले, मग त्यावेळेस मला जाणवलं की बऱ्याचशा गोष्टी बरेचसे लोक लॅक करतायत. आणि म्हणजे मग त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी झाल्या सर. म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे पण खूप छान असतात, सगळं चांगलं असतं, पण कुठेतरी मार्केटिंग स्किल म्हणा, उद्योजकतेला वातावरण म्हणा, फायनान्स म्हणा, प्रत्येक म्हणजे स्किल डेव्हलपमेंट म्हणा, प्रत्येक गोष्टी मागे ना त्या लॅक करत होत्या. म्हणजे कुठेतरी एक उद्योजक म्हणून एक त्यांचा बिझनेस जर त्यांना नेक्स्ट लेवलला न्यायचा असेल किंवा तो स्क्रॅच पासून सुरुवात करायचा असेल, तर मला कळालं की त्यांना कशाची गरज आहे. आणि त्या सगळ्या जो गॅप मी बघितला सर, कुठेतरी मग ती तळमळ पुन्हा जागली की नाही, आता आपण जे शिकलो, म्हणतात ना, पैसा तर आपण कमवतोय, पण मोर दॅन दॅट मनी, इफ यू बिल्ड अ पीपल, मनी विल फॉलो यू. आणि त्यामुळे मग हे ध्येय सुरू केलं आणि मिशन ग्लोबलची स्थापना झाली. आणि त्यातून मग मागच्या 4 महिन्यापासून आपलं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे सर. पण जो रिस्पॉन्स आहे तो मागच्या 2 वर्षासारखा आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही जे पेरतात ना ते उगवतं. आणि देवाच्या कृपेने 4च महिन्यात 1000 पेक्षाही जास्त फॉलोअर आपल्याकडे आहे, 40 पेक्षा जास्त स्टुडंट आपल्याकडे आहे. त्यातल्या त्यात मोठ्यात जास्तीत जास्त आपल्या महिला वर्ग पण आहेत, इव्हन विद्यार्थी पण येत आहेत. आणि सांगायची गोष्ट म्हणजे बरेचसे पुरुष पण इंटरेस्टेड आहेत. म्हणजे उद्योजक मेन्स आहेत. अशा बऱ्याचशा लोकांनी मला खूप छान प्रतिसाद दिला सर. मी सुरू केलं तेव्हा फक्त विजन होतं, एक मिशन होतं, पण आता कुठेतरी त्याला एक पॉवरफुल असा सपोर्ट मिळतोय, खूप सगळे हात मिळत आहेत. आणि US मधून हे सगळं करत असताना जो अभिमान मला वाटतोय ना सर, त्यापेक्षा दुसरं सुख नाहीये माझ्याकरता. आणि ही माझी सुरुवात आणि माझी मिशन ग्लोबलची पोच. आणि माझं उद्दिष्ट आहे सर, 1,00,000 लीडर आपल्याला जगामध्ये क्रिएट करायचे, नो मॅटर व्हॉट. आणि 5 वर्ष काय, माझं ध्येय असं की पुढच्या 3 वर्षात जर करू शकले तर दॅट्स अ बिग अचिव्हमेंट सर. थँक्यू. ओ ग्रेट दर्शना. खरंच माझ्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे उत्तुंग भरारी. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर आज एक उत्तुंग व्यक्तिमत्व आल्याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. आणि औरंगाबाद सारख्या छोट्या जिल्ह्यातून तू तुझा झेंडा आटकेपार नेलास. म्हणजे पार एशियामध्ये आणि अमेरिकेमध्ये तू महाराष्ट्राचा झेंडा फडकवलास, याचा खरंच मला अभिमान आहे. थँक्यू सो मच फॉर बिंग सच अ वंडरफुल पर्सनॅलिटी. आणि तुम्ही आता म्हणाला तसं आज मैत्री दिन आहे, फ्रेंडशिप डे आहे. तर उत्तुंग भरारीतील सर्व मेंबर्स, सदस्य आणि हा कार्यक्रम बघणारे सर्व प्रेक्षक यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दर्शना मॅडम, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारू इच्छितो. बिलकुल सर. की बरेच लोकांना व्यवसाय करायची इच्छा असते, पण तो व्यवसाय कसा करावा, काय करावा, याच्याबद्दल नाना विविध प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. तर आपण त्या विषयामध्ये चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी मला हे विचारायचे की नेमकं व्यवसाय म्हणजे काय आणि व्यवसायाबद्दल तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? सर, एकदम हा खूप छान आणि अतिशय सोपा प्रश्न आहे सर. मला वाटतं सर, व्यवसायामध्ये ना आपण प्रत्येक जण म्हणजे बालपणापासून जगत असतो, पण कुठेतरी त्याचं जे रिअलायझेशन असतं ना ते आपल्याला कळत नाही. कुठेतरी आपण जेव्हा घरात राहतो, समाजामध्ये राहतो, घरात राहतो, तर काय असतं ना सर, कधीतरी आई साखर आणायला पाठवती, दूध आणायला पाठवायची, किंवा बाबा कुठे पाठवायचे, किंवा आम्ही बँकेत जायचो, किंवा काही गोष्टी खरेदी करायला जायचो. तर मला अतिशय साध्या सोप्या भाषेत सगळ्यांना सांगायला आवडेल आपल्या मित्रांना, की काय असतं ना, त्यावेळेसच ती उद्योजकता ही आपल्या डोळ्यासमोर असते आणि त्यावेळेस ऑलरेडी आपण त्या उद्योगात असतो, पण त्याचं सेल्फ रिअलायझेशन हे आपल्याला कधीच होत नाही.
बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की उद्योजकता म्हणजे काय, की थोडक्यामध्ये की तुमच्याकडे उद्योजकता दोन गोष्टींमध्ये होती, एक तर प्रोडक्ट की एक तर सर्व्हिस, बरोबर. मग अशा याच्यामध्ये आपण काय करतो. सो बेसिकली उद्योजकतेमध्ये काय असतं नेमके, की तुमच्याकडे काय असणार, एक तर प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, ते द्या नाही तर घ्या. ती झाली सिंपल उद्योजकता. जसं आपण म्हटलो, आणि उद्योजकतेचे संस्कार जर बघायला गेले ना सर, आपल्या जर तुम्ही महाराष्ट्रीयन मुली बघितल्या किंवा भारतीय मुली बघितल्या, तो प्रत्येकीच्या म्हणजे पुरुषांच्या पण आहेच, पण मी महिलांचा इथं स्पेशल उल्लेख करू इच्छिते. कारण लहानपणापासूनच एक म्हणतो ना आपण की एक सांसारिक असणं, दोन पैसे जपवणं, दोन पैसे सोडणं, किंवा मग कुठली गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी घरातून ऑपरेट करणं, बाहेर पैसे न खर्च करणं, हा सगळा एक उद्योजकताचाच पार्ट आहे सर. आणि मला वाटतं व्यवसाय हा सगळ्यांच्या आपल्या अंगात असतो. आपण त्याच्या भोवती, जसं सायन्सच्या भोवती आपण फिरत असतो, तसं व्यवसायात आपण एव्हरीडे जगत असतो. फक्त असतं ना की कुठेतरी म्हणतो ना आपण की ऑलवेज ओपन युअर आय अँड इयर. ज्यावेळेस तुम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवतात आणि लक्ष देतात की हे कसं होतंय किंवा हे का होतंय, आणि त्यातूनच उद्योजकता ही जन्माला येते सर. आणि अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं, जे काही तुमच्याकडे आहे, तुमचे प्रोडक्ट असू या सर्व्हिस असू दे, ती त्याच्या देवाणघेवाणीतनं जो काही व्यवसाय जनरेट होतो, जो काही पैसा जनरेट होतो, त्याला थोडक्यात उद्योजकता असं म्हणतात सर. दर्शना मॅडम, तुम्ही अतिशय सुंदर रीतीने व्यवसाय अगदी सोप्या भाषेत सांगितला आणि मी पहिल्यांदाच ऐकलं. तुम्ही अगदी त्याला नवीन रूपामध्ये सादर केलं आज. म्हणजे लहानपणाचं जे उदाहरण दिलं, खरंच हे कधी लक्षात आलं नाही, पण आज तुम्ही ते लक्षात आणून दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. दर्शना मॅडम, बरेचदा आपल्या भारतामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर मग तो युवक असो किंवा युवती असो, त्यांच्यामध्ये मनामध्ये एकच विचार असतो की आपल्याला आपण नोकरी करावी. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला फिक्स इन्कम यावं मंथली, ज्याने आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो. बरोबर. तर आपण नोकरी आणि व्यवसाय यामध्ये फरक काय, आणि भारतातील युवक आणि युवतींनी व्यवसायाकडे वळावं का, याबद्दल जरा मार्गदर्शन कराल तर बरं. नक्कीच नक्कीच सर, खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आहे सर हा. मैत्रिणींनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, काय असतं ना, सगळ्यात पहिले तर मी एक एक छोटासा मुद्दा सांगते तुम्हाला इथे, की आपल्याकडे खूप काही असलं ना तरी आपल्याला समजत नाही की आपण काय करावं, आणि काही नसलं तरी समजत नाही की आपण काय करावं. शेवटी काय असतं की आपले संस्कार कसे रुजवलेले असतात कुठेतरी, एक सगळ्यांनाच एक प्रायोरिटी इन्कम सोर्स कशाला म्हणतो आपण, नोकरीला. मग जन्म झाला, आपलं शाळा एज्युकेशन होतं, मग प्रत्येक वेळेस आपल्याला हा प्रश्न की तुला मोठं होऊन काय बनायचंय, तुला मोठं होऊन काय बनायचंय, किंवा तू काय डॉक्टर होणार की इंजिनियर होणार, सरळ असे दोन ऑप्शन्स ऑलरेडी आपल्याकडे ठेवलेले असतात, कारण तेच आपल्याकडे प्रचलित आहे. आणि मग कुठेतरी ग्रॅज्युएशन पण होऊन जातं, आणि मग त्यावेळेस मग फक्त दोनच गोष्टींचे ऑप्शन डोळ्यासमोर असल्यामुळे, कारण बाकीच्या गोष्टीचा टचच नसतो आपल्याला, बरोबर. आणि मग त्यावेळेस कुठेतरी एवढंच एवढंच माहिती असतं की जॉब करायचाय, जॉब करायचाय, जॉब करायचाय. मग तो ठीक आहे, ओके, मग डॉक्टर नाही झालं, मग इंजिनियर नाही झालं, मग आपल्याकडे काय, मग आपण सपोज बीएससी कॉम्प्युटरला गेलो किंवा बीएससी केमिस्ट्रीला गेलो, ओके, मग केमिस्ट्रीमध्ये कंपन्यांमध्ये, मग मायक्रोबायोलॉजीमध्ये. म्हणजे अशा बऱ्याच वेळेस असं काय होतं ना सर, की आपल्याकडे नोकरीविषयी म्हणजे एक इतकं टिपिकल कल्चर झालेलं आहे ना, की प्रत्येकाला नोकरीच केली पाहिजे कुठेतरी. ठीक आहे, तो उदरनिर्वाह आहे सर, प्रायोरिटी सोर्स आहे आपला, त्याच्यावर आपलं पोट पाणी चालतं, नो डाऊट. पण कुठेतरी आपलं पोटेन्शियल इतकं असतं ना सर, आणि त्यामुळे मला वाटतं की उद्योजकतेला वाव हा दिला पाहिजे. आणि जर डिफरन्स बिटवीन द उद्योजकता आणि नोकरी, यामध्ये जर आपण डिफरन्शिएट करायला गेलो ना सर, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं सर तुम्हाला, सर नोकरी करणं ही चांगली गोष्ट आहे, पण मला सांगा, उद्योग करणं त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे, कारण व्यवसाय करणं इट टेक्स लॉट ऑफ गट्स. कारण काय आहे ना सर, जर तुम्ही बघितलं की लोक नोकरी का निवडतात, बेसिकली आज सगळ्यांचं कारण काय असतं, देर इज अ फोर क्वाड्रंट. आय थिंक ज्यांनी कोणी रिच डॅड पुअर डॅड किंवा रॉबर्ट कियोसाकी वाचलं असेल तर त्यांना माहिती असेल, देर इज अ फोर क्वाड्रंट. फोर क्वाड्रंट म्हणजे काय, की एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई, लाईक ESBI, म्हणजे एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई, बिझनेस ओनर अँड देन इन्व्हेस्टर. सो आपल्याकडे होतं काय ना, की एक तर आपण जॉब करतो आणि डायरेक्ट इन्व्हेस्टर मध्ये झेप घेतो. म्हणजे कुठेतरी
आय थिंक आमच्या लेडीज बऱ्याचशा, मला वाटतं त्यांना लिंक मिळत नाही का काय माहिती नाही, त्यांचे कंटिन्यू मेसेज चालू आहे, कॉल चालू आहे, पण इट्स ओके, दे विल वॉच लेटर. तर सांगायचं तात्पर्य असं आहे ना सर, की कुठेतरी त्यामध्ये म्हणजे नोकरी करताना आपल्याला बऱ्याच वेळेस फक्त आपल्याला म्हणजे बॅकग्राऊंड हे लहानपणापासून नोकरीचं सुरुजलेलं असतं, त्यामुळे बिझनेसचं डोक्यातच नसतं. मग कुठेतरी तो मनी घ्या आणि तो इन्व्हेस्ट करा. ऍक्च्युअली दिस इज नॉट अ प्रोसेस. कारण जो आपला हार्ड अँड फास्ट मनी असतो सर, ज्याच्यात आपली म्हणजे जी काय आपली थोडीफार सेव्हिंग असते, आपल्याकडे नोकऱ्या ज्या मिळतात सर त्या 10,000पासून मिळतात, आणि मॅक्स आपल्याकडे म्हणजे फार तर फार आयटीला थोडंसं 1-2 लाखापर्यंत पेमेंट मिळतं, आणि बऱ्याच वेळेस खूप सीईओ वगैरे असेल तर. पण बाकीचा जो आपला नोकरदार वर्ग आहे ना सर, त्याच्यामध्ये जर त्यांचा स्केल बघितला आणि त्यांचा डेलीचा खर्च बघितला, आपलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग बघितलं, त्यानंतर उरणारा जो पैसा आहे तो डायरेक्ट इन्व्हेस्टर म्हणून त्यांनी केला, तर त्याला रिस्क पण बऱ्यापैकी असते. त्यामुळे मला असं वाटतं सर, की उद्योग म्हणजे नोकरीसोबतच कुठेतरी उद्योग आपण हा करायला हवा, कारण ती बेसिक प्रोसिजर आहे. तुम्ही रोजीरोटी कमवा, तुम्ही एम्प्लॉई व्हा, तुम्ही अनुभव पण घेऊ शकतात, पण कुठेतरी तुम्ही उद्योग पण करा. कारण त्याचं काय, अजून दुसरी गोष्ट म्हणजे काय सर, तुम्ही जेव्हा नोकरी करता तुम्हाला हार्ड अँड फास्ट मनी मिळतो, उद्योगामध्ये तुम्हाला हार्ड अँड फास्ट मनी मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी पेशन्स, ज्याला आपण म्हणतो ना, ते पेशन्स आपल्यात नसतात. मग आपल्याला 8 तास काम केलं की मनी मिळतो, किंवा ते जे पैसे मिळाले मग त्याच्यावर आपण उदरनिर्वाह करतो, आणि त्यामुळे असं वाटतं लोकांना की फास्ट सोर्स ऑफ इन्कम काय, जॉब. पण जर उद्योजकतेकडे जर तुम्ही बघितलं सर, आता जरी तुम्ही काम करतायत, पण वी नीड टू अंडरस्टँड वी आर वर्किंग फॉर समवन. जेव्हा तुम्ही नोकरी करता, यू आर वर्किंग फॉर समवन. सो बेसिकली तुम्ही त्या क्षेत्रामध्ये यू आर ऍसेट फॉर समबडी एल्स. ओके. पण ज्यावेळेस तुम्ही उद्योग करता, त्यावेळेस ते तुमचं पोटेन्शियल असतं. यस, तुम्हाला फ्रीडम तर असतं, ठीक आहे, तुम्हाला पैसा मिळायला वेळ लागतो, पण ज्यावेळेस तो मिळतो तो अबेंडन्स मध्ये मिळतो, आणि त्यापेक्षाही ती म्हणजे की काय आहे ना, की ऍसेट बनवायला वेळ लागतो सर. तरी उद्योग म्हणजे ही तुमची स्वतःची ऍसेट झाली. यू आर युझिंग युअर ओन पॉवर फॉर युअर ओन स्ट्रेंथ अँड युअर ओन बिझनेस. सो बेसिकली इट्स युअर ओन ऍसेट, नॉट समबडी एल्स. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि सगळ्यांना सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऍसेट म्हणजे काय पुन्हा. आता काय असतं मित्रांनो, आपण काय करतो, सेव्हिंग करतो. तर ती सेव्हिंग कशासाठी करतो आपण, कुठेतरी बाबा आपल्याला वाटतं की हे पैसे घरामध्ये टाकावे, म्हणजे उद्या आपण त्या घरात नसतो तरी आपल्याला रेंट येईल, किंवा आपण प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करावं, बरोबर. तर ह्या गोष्टी म्हणजे काय थोडक्यामध्ये, की आयदर यू आर देअर ऑर नॉट, मनी स्टील कमिंग इन युअर पॉकेट. जो पैसा तुमच्या पॉकेटमध्ये येतो त्याला आपण ऍसेट म्हणतो. पण नोकरी ही तुमची ऍसेट नाही होऊ शकत ना, कारण ज्या दिवशी सोडली त्या दिवशी पैसा स्टॉप, बरोबर. आणि कुठेतरी मला माझ्या बाबतीत हे पेन सांगायला आवडेल सर. बरीच वर्ष मी पण जॉब केला, माझ्या पप्पांना पण मी खूप वर्ष जॉब करताना बघितले. वयाचे 60 वर्ष त्यांनी जॉब केला, म्हणजे 60 जी आपल्याकडे जी एक लेवल असते ती. आणि इव्हन बाबा पहिले माझ्या आर्मीमध्ये होते, त्यानंतर गव्हर्नमेंट मध्ये होते ते. अतिशय इमानदार असं म्हणजे खूप इमानदार असा माणूस, आणि खूप छान काम त्यांनी आयुष्याचे 60 वर्ष आज त्या ऑफिसला दिलेले, खूप चांगली सेवा केलेली. पण सर सांगायचं झालं तर सगळ्या मित्रमैत्रिणींना इथं, इव्हन रमेशचे बाबा फॉरेस्ट मध्ये होते, आणि ते तर एकदम गावातनं आलेले, म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते पण. पण आम्ही दोघांनी काय बघितलं, की एवढ्या लेवलला काम करून पण ज्यावेळेस तुम्ही एका तुमच्या उतार वयामध्ये तुम्हाला तुमच्या फंडिंगसाठी स्ट्रगल करायला लागतं, आय थिंक ते पेन आहे सर आपलं. कारण तो पैसा किती जरी सेव्ह केला तर तो मुलांच्या शिक्षणाला जातो, तुमच्या आरोग्याला जातो, आणि त्यातही बऱ्याच वेळेस असं होतं की तरी तो पैसा इतका पुरत नाही सर, की उद्या तुमची तो काळजी घेऊ शकेल मी. म्हणून कुठेतरी तुम्ही नोकरी करा, पण ऑलवेज ओपन राहा बिझनेससाठी. आणि म्हणून मला असं वाटतं सर, की नोकरीपेक्षाही आपण थोडं बिझनेसकडे वळालं पाहिजे, कारण त्यातनं तुम्ही जॉब निर्माण करतात, ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतात, आणि जरी आज आपल्याला वेळ लागला तरी चालेल, पण त्याच्याने तुमची ऍसेट तयार होईल. आणि कुठेतरी लाईफमध्ये तुम्हाला एक सिक्युरिटी पाहिजे असतं, कारण जॉबमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये आज आहे उद्या नाही, मग गेलं तर काय होईल, मग त्याची प्री प्लॅनिंग काय, तुमच्याकडे बॅक काय. आता जर आपण बघितलं तर सर, आपल्या ज्या नोकऱ्यात आपण अशा पद्धतीने बसून आपण खाऊ शकतो, सगळं होऊ शकतं, नथिंग इज रॉंग इन दॅट. पण कुठेतरी ती जर धडपड केली नाही तर कसं बनणार. आणि बिझनेस, येस, मला तुमच्या सगळ्यांना सांगायला इथे आवडेल, कारण बिझनेस जरी सोपा नसला पण वर्थ इट आहे, वर्थ इट. आणि येस, सगळे पडून शिकतात, उठून शिकतात, पण तुम्ही कुठल्याही एंटरप्रेनरची जर्नी वाचाल तर तुम्हाला कळल इट नॉट अन इझी जर्नी, आणि त्याची विक्ट्री, त्याची चव ही खरंच वेगळी असते सर. पण हा डिफरन्स मला इथे सांगायला आवडेल. आणि खरोखर जर तुम्हाला काहीतरी लाईफमध्ये इनसिग्निफिकंट करायचं असेल,
किंवा तुम्हाला काहीतरी एक अचीव्ह करायचं असेल, इम्पॅक्ट करायचं असेल, लोकांना घडवायचं असेल, जगाला काहीतरी देऊन जायचं असेल, तर नक्की तुम्ही तुमच्या घरात का होईना, छोट्यात का होईना, उद्योगाची सुरुवात ही केलीच पाहिजे. खूपच सुंदर मार्गदर्शन केलं. नोकरी की व्यवसाय आणि आता जे काही मी ऐकलं त्याच्यावर मी सर्वांना सांगेन की तुम्ही हा व्यवसाय हा पर्याय निवडाच. कारण व्यवसाय केल्याने एक म्हणजे तुम्हाला वेळेचं स्वातंत्र्य मिळतं आणि तुम्हाला जे हवं जसं हवं तसं तुम्ही करू शकता. तर माझा पुढचा प्रश्न दर्शन मॅडम आपल्याला हा आहे की बरं आता व्यवसाय करायचं ठरवलं हम्म. तर व्यवसाय कसा आणि कोणता करावा याबद्दल जरा मार्गदर्शन. नक्की सर. आय थिंक मला वाटतं सर आता जसं मी कालच आम्ही ज्यांच्याशी माझं एक सेशन झालं सर, कालच त्यांनी खूप छान सांगितलं की आपल्या आता सध्या देशामध्ये काय 121 करोड जनता आहे, 121 करोड प्रॉब्लेम आहे आणि 121 करोड सोल्युशन आपल्याला लागणार आहे, बरोबर? मग अशा कंडिशन मध्ये मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, त्याला स्कोप हा राहणारच आहे. पण अगेन इट्स अप टू यू. तर मी म्हणेल की तुम्ही जगाला काय लागतं त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे तुम्हाला काय लागतं, तुम्हाला काय द्यायचंय, तुमची स्ट्रेंथ काय, तुमचा विकनेस काय. कारण मी आता जसं बोलले की खूप काही गोष्टी असल्या तरी माणूस कन्फ्युज होतो आणि काही नसलं तरी कन्फ्युज होतो. त्यामुळे तुम्हाला जगाला काय द्यायचंय. कारण आपण जेव्हा हा प्रश्न लोकांना विचारतो ना सर, तर लोकांच्या तोंडात एकच उत्तर असतं की बापरे मार्केटची नीड बघा, कस्टमर नीड बघा, आणि मग त्याच्यात पैसा लागेल, मग त्याच्यामध्ये फायनान्स लागेल, मग त्याच्यामध्ये हे लागेल, किंवा मग लोकांना कपड्यांचा आता ट्रेड चालू. अरे ते सगळं खरं आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं, तुमची स्ट्रेंथ काय, तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय स्किल आहे. म्हणजे तुम्हाला सर्व्हिस मध्ये जायचं की प्रोडक्ट मध्ये जायचं. मग प्रोडक्ट मध्ये जायचं तर का जायचं, सर्व्हिस मध्ये जायचं तर का जायचं. तर हा खूप महत्वाचा भाग आहे सर. आणि मला असं वाटतं सर की ज्या पद्धतीने तुम्ही आता बोललेत की एक फ्रीडम ऑफ चॉईस ज्याला आपण म्हणतो, येस उद्योगामध्ये तुम्हाला फ्रीडम ऑफ चॉईस आहे, बट इज नॉट की तुम्ही कधी पण आला आणि कधी पण गेला. एक सांगते, कारण त्याला डिसिप्लिन हे खूप जास्त लागतात. एक वेळेस आपल्याला जॉबमध्ये प्रेशर असतं म्हणून आपण तो डिसिप्लिन आपण ते ठेवतो, पण उद्योग हा आपल्या स्वतःचा असतो. आता काही झालं तरी 5 वाजता उठून आपण तयार होतो किंवा 4 वाजता. सो दॅट्स कॉल्ड द पॅशन, आणि दॅट पॅशन लीड्स टू प्रोफेशन. तर मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं हे आहे इथे की पहिले स्वतःचं पॅशन बघा. आता कितीतरी टेक्नॉलॉजी आलेलं आहे, एक्सपर्ट्स आलेले आहे. जसं आता मला माझ्यासाठी पण सांगायला आवडेल, भले मी भरपूर माझं चांगलं होतं, माझ्याकडे स्किल सेट होता, माइंडसेट होता, पण कुठेतरी माझी क्लिअरिटी मला सापडत नव्हती, आणि त्यामध्ये केतन सरांनी मला खरोखर मदत केली ती क्लिअरिटी शोधण्यासाठी. तर सांगायचं काय आहे ना याच्यामध्ये, की स्किल सेट, माइंडसेट हे सगळं जरी असलं, पण तरी तुम्हाला काय द्यायचंय, म्हणजे स्वॉट झालं किंवा तुमचं जसं आपण म्हणतो इकिगायचं झाला सिद्धांत, की बेसिकली तुम्हाला काय आवडतं, तुमची स्ट्रेंथ काय, तुमचं पॅशन काय. त्यानंतर लोक असे प्रोडक्ट्स किंवा असे सर्व्हिस की ते दिल्यावर लोक तुम्हाला पैसे पे करतील. तर थोडक्यामध्ये हा रिसर्चचा पार्ट आहे, तो आपल्या म्हणजे गुणवत्तेचा पार्ट आहे, आपल्या स्टडीचा पार्ट आहे. आणि कुठेतरी एक एक्सपर्टचं मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये खरोखर तुम्हाला फरक हा जाणवतो. कारण कसं असतं ना की उद्योजक ही इज नेव्हर एंडिंग प्रोसेस, ही ऑनगोईंग लर्निंग प्रोसेस आहे, बरोबर. आणि तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं ती विकसित होत जाते. त्यामुळं आता बघा, आपण बघतो बऱ्याच वेळेस, मला इथे महिलांना सांगायला आवडेल, कितीतरी महिला इतकं छान घरात काम करतात, पण त्यांना त्यांना कधी कळतच नाही की हा आपला व्यवसाय म्हणून आपण याला समोर आणू शकतो सर. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. इव्हन विद्यार्थी बघा, आज आपण एखाद्या विद्यार्थ्याला म्हणतो डॉक्टर हो, इंजिनियर हो, किंवा घरातून त्याला आई वडील डॉक्टर असेल तर तो डॉक्टरकडे जाईल किंवा टीचर बनेल. पण सर कधीतरी आपण बघतो की तो इतका चांगला आर्टिस्ट असतो की जगाच्या पाठीवर तो हिस्ट्री क्रिएट करू शकतो. मग अशा वेळेस मध्ये जेवढं पॅरेंटचं आहे, म्हणजे पॅरेंटला पण मी सांगेल की जर तुम्हाला दिसतंय की तुमच्या मुलांमध्ये उद्योजकता आहे, जसं मी माझ्या बाबतीत सांगायला गेले सर, आता ठीक आहे आपल्याकडे त्यावेळेस नॉलेज नव्हतं किंवा अवेअरनेस नव्हता तेवढा. पण मी जर तुम्हाला सांगायला गेलं सर, तर मला आता जर मला आठवलं तर वयाच्या 4थीच्या वर्गापासून मला बिझनेस हा माहिती आहे आणि मी करते. म्हणजे वयाच्या 4थीच्या वर्गापासून, कारण मी गुजराती स्कूलमध्ये होते, माझं बॅकग्राऊंड मला पूर्ण गुजराती मैत्रिणींचं होतं. आणि काही म्हणजे शॉपनर लागलं की दुकानात त्यांच्या जायचं घेऊन यायचं. मी म्हणायचे काय, म्हणजे पेपर लागले की त्यांच्या दुकानात जायचं घेऊन यायचं. मी म्हणायचे ह्यांचे शॉप कशा काय, आपण यांच्या दुकानात का जायचं, म्हणजे आपण का उघडू शकत नाही. तर तो प्रश्न मला त्यावेळेस पण भेडसावत होता सर. असं नाही की मी आज जन्माला नाही आलेलं सर, हे पाणी पहिल्यापासून कुठेतरी मुरत होतं. आणि राहिलेला प्रश्न की मग त्यावेळेस मला कळा, आणि त्यावेळेसपासून सर मी छोटे छोटे मग क्लासेस घेणं, क्लासमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं असल्यामुळे मग इकडे जा तिकडे जा, छोटे छोटे क्राफ्टचे सामान करून विक. इव्हन पूर्ण म्हणजे
जॉब जरी करत होते बघ, ब्युटीच्या स्किल हातात होत्या, मग त्याच्या सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड कर. हे असं करत करत आणि मला मला खूप जाणवत होतं की अरे माझ्या हातात एवढं आहे पण मी नोकरी का, म्हणजे व्हाय आय एम सर्चिंग फॉर जॉब, असं होत होतं कधीतरी. पण कुठेतरी अगेन होतं ना की सर, जसं त्यावेळेस असे आपल्याला प्लॅटफॉर्म नव्हते, त्यावेळेस टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप नव्हती आणि आपल्या घरात सगळे लोक तेवढे शिकलेले नसतात किंवा बॅकग्राऊंड मध्ये तेवढा अवेअरनेस नसतो, उद्योजकतेचा कुठे सहवास नसतो सर. आणि पण तरी पण आय एम हॅपी जे आहे, आय एम सो हॅपी आणि खूप ग्रॅटिट्यूड आहे माझ्या त्याच्यासाठी, माझ्या आई वडिलांकडे, माझ्या परमेश्वरांकडे, जे लोक माझ्या सहवासात आले त्यांच्याकडे, किंवा जे हात मला आज लागतायत, जे माझे जे विद्यार्थी मला मिळाले, त्या सगळ्यांसाठी मला आज खूप ग्रॅटिट्यूड आहे सर. मनापासून धन्यवाद प्रत्येकाचा. आणि कुठेतरी मग मी म्हटलं ना की उद्योजकता ही आपल्या अंगात असते, फक्त ती ओळखावी लागते आणि ती कधी ना कधी बाहेर ही निघतेच. जर ती असेल तर ती निघणार आणि नसेल तर ती डेव्हलप करा. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईसली यू ऑल सेड ऑल द थिंग्स. मला इथे सांगायला आवडेल, आय एम 51 आणि रिसेंटली 9 मार्चलाच मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. आणि त्याचं कारण म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की लहानपणीच तुम्हाला बिझनेस असं ते तुमच्या अंगामध्ये ते होतं आणि बालपणू ते मिळालं आणि तेव्हापासूनच तुमच्या मनामध्ये ते विचार चालू होते. आणि नोकरी करताना मी ट्रेनर म्हणून काम केलेलं 16 वर्ष, 30 वर्षामध्ये. आणि त्याच्यामध्ये पॅशन होतं टीचिंगचं. म्हणून मग मी ते व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन आता स्वतंत्र उत्तुंग भरारी अकॅडमी चालू केली आणि ॲज अ मोटिवेशनल स्पीकर, पॉझिटिव्ह एनर्जी इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतो आहे. तर खरंच मस्त. मला फरक जाणवतोय नोकरीमधला आणि व्यवसाय सुरू करण्यात. येस कसं आहे सर. मॅडम, मला पुढे आपल्याला विचारायला आवडेल की व्यवसाय, चला व्यवसाय कोणत्याने कसा करायचा ते निवडलं, पण माझ्यासारखे आता नवखे या क्षेत्रामधले किंवा जे नवीन यंगस्टर्स आहेत, त्यांनी जर व्यवसाय करायचा ठरवला तर व्यवसाय करण्याकरता प्रामुख्याने कोणत्या गोष्टींची गरज लागते? सर मी तर नवखं तर तुम्हाला म्हणणारच नाही सर, पण अनुभव तुमच्याकडे आहे सर आणि खतरनाक एनर्जी आहे सर तुमची. मी नेहमी तुमची सेशन्स बघते अँड आय एम गेटिंग ऑलवेज इन्स्पायर्ड फ्रॉम यू सर. आणि खरं सांगते सर, काय असतं ना, मला असं वाटतं सर, नेव्हर टू बी लेट, हे आपल्या हातात आहे. आणि राहिला प्रश्न की जे आपले नवखे तरुण आहे सर, आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये कलागुण आहे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आयडिया आहेत, प्लॅन आहे, फक्त त्याला एक्झिक्युशन आणि इम्प्लिमेंटेशन द्यायची गरज असते. आणि सांगायचं झालं तर सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये मला तुमच्या सगळ्यांना सांगायला आवडेल की हे बघा मित्रांनो, कुठलीही गोष्ट असेल ना तर इट्स विल स्टार्ट फ्रॉम युअर माइंडसेट. म्हणजे तुमची मानसिकता कशी आहे. कारण काय आहे ना की बिझनेस इज नॉट अन इझी गेम, त्याला खूप पेशन्स लागतात. तुम्ही बघा आज आपल्या भारतामध्ये इतकं टॅलेंट भरभरून भरलेले आहे. लोक आयटीचे पण आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, बाहेर पडतात, सॅलरी घेतात जस्ट बिकॉज ऑफ दॅट मनी, बरोबर. पण उद्योजकता जर म्हटलं ना तर त्याला खूप हार्ड माइंडसेट लागतो. जरुरी नाही की एखादा चांगला इंजिनियर किंवा डॉक्टर तो उद्योजक बनू शकतो. कारण त्याच्यामध्ये लागणारे पेशन्स, त्याच्यामध्ये लागणारा माइंडसेट, त्याच्यामध्ये लागणारा स्किल सेट, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात सर. तर त्यामुळे मला असं वाटेल की जे पण लोक आहेत आज आपल्याकडं, सगळ्यात पहिले यू स्टार्ट टू डेव्हलप युअर माइंडसेट. आता मी तुम्हाला याचं एक उदाहरण द्यायचं झालं, कारण सर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या सोबत काम करतात किंवा दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये काम करता, तेव्हा 5 वाजता डोअर लावून तुम्ही घरी जाणार. पण जेव्हा तुमचं स्वतःचं ऑफिस असेल ना, कोणी असो की नसो, तुम्हाला तिथे राहावंच लागेल, तुम्हाला काम हे करावंच लागेल, याची मानसिकता पहिले ठेवा. इव्हन तुमचं रेस्टॉरंट असू दे, उद्या तुमच्याकडे जर तुमचा एम्प्लॉई नसेल तर तुमची तयारी पाहिजे सर की 2 चपात्या लाटून गिरायकाला देण्याची, तरच तो उद्योजक. म्हणजे मला तुम्हाला इथे उदाहरण द्यायला आवडेल. मी हे का देते सर, कारण या सोप्या भाषेतल्या उदाहरणाने तुम्हाला कळेल की मानसिकता कशाला म्हणतात आणि मानसिकता कशी डेव्हलप करायची. कारण मानसिक, आता मी तुम्हाला सांगते, खूप मी असे लोक बघितले जे व्हेरी सक्सेसफुल इन द जॉब, बट दे आर नॉट सक्सेसफुल इन द बिझनेस बिकॉज दॅट माइंडसेट नॉट डेव्हलप. कारण माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी सर तुम्हाला खूप म्हणजे बऱ्याचशा अनुभवातनं जायला लागतं, पुस्तकं वाचायला लागतात. तो म्हणजे 4 वेळेस काय म्हणतात ना, पडून उठण्याची तयारी माणसामध्ये लागते. अजून एक उदाहरण देईल मी सर तुम्हाला इथे माइंडसेटचं.
आता सपोज आपण बऱ्याच वेळेस जातो राईट, आपण रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा आईस्क्रीम खायला जातो आणि असं होतं की कधीतरी लेट होतं, तर एक माणूस बाहेर येतो, तो बोर्डाकडे हात दाखवतो, मॅडम इट्स क्लोज, हे क्लोज झालंय, तुम्ही जा आता. पण कधीतरी असं होतं की एखादा येतो तो, नाही नाही मॅडम थांबा थांबा, मी काढून देतो तुम्हाला, 2 मिनिटं द्या मला, असं होतं ना सर. तर अगदी अगदी होत. तर याच्यामध्ये सिम्पल डिफरन्स आहे सर. जो माणूस असं बोर्ड दाखवतो की हे बघा आता बंद आहे, शॉप बंद झाले, तुम्हाला नाही मिळणार, दॅट कॉल एम्प्लॉय. आणि एक म्हणतो की नाही नाही मॅडम थांबा थांबा, मी करून देतो तुम्हाला, किंवा मी देतो तुम्हाला, मला मला 10 मिनिटं द्या किंवा मला 15 मिनिटं द्या, मी असं करून तो तुम्हाला करून देतो. दॅट्स कॉल द एंटरप्रेनर. तर हा इतका सोपा डिफरन्स आहे सर. आणि त्यामुळे मी म्हणते ना, दॅट इज कॉल्ड द माइंडसेट. तर माइंडसेट तुम्हाला डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे सर. आज बघा आमच्याकडे सॅटर्डे संडे फन डे एन्जॉय असतो, भरपूर आम्ही फॅमिली लाईफ जगतो, पण हे माझं पॅशन आहे आणि हा माझा माइंडसेट आहे की मला काहीतरी करायचंय, जगाला काहीतरी द्यायचंय. बिझनेस पेक्षाही जास्त एक इम्पॅक्टिंग लाईफ ज्याला म्हणतो ती मला जगायची, एक सिग्निफिकंट लाईफ जगायची. आणि म्हणून कुठेतरी उद्योजकतेला माइंडसेट हे खूप महत्वाचं आहे सर. उद्योजकता ही सोपी नाहीये, पण इम्पॉसिबल पण नाहीये. त्यामुळे उद्योजकतेकडे वळण्या अगोदर तुम्ही मनाची तयारी ठेवा. तुम्हाला पेशन्स हे लागणार, तुम्हाला सगळ्या क्वालिटीज लागणार आहे, तुमच्यामध्ये धडपड करण्याची चिकाटी सगळं सगळं लागणार आहे. त्यामुळे माइंडसेट पहिले डेव्हलप करा त्या कामाचा. म्हणजे उद्या कोणी असो का नसो, वन मॅन आर्मी घ्या आणि लढा, पण यू हॅव दॅट गट्स, यू नीड टू प्रूव्ह युअर सेल्फ इन द बिझनेस. त्यामुळे माइंडसेट खूप महत्वाचा आहे, तो माइंडसेट डेव्हलप करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे सर स्किल सेट. जर उद्योजक असाल, कारण काय ना सर, माइंडसेट आला आपल्याला, जसं तुम्ही आता घेता तसं मी घेते. आता माइंडसेट नंतर काय लागतं आपल्याला, माइंडसेट असून चालणार नाही ना सर. माइंडसेट असला आणि मला काही करताच येत नाही, मला खूप बिझनेस करायचा आहे, वा मी सकाळी उठून बसले, पण करणार काय? जर स्किल नसेल तर करणार काय? राईट. प्रोडक्ट खूप छान आहे, विकणार कसे? राईट. तर त्यामुळे कुठेतरी हा स्किल सेट पण खूप महत्वाचा आहे सर. तर माइंडसेट नंतर सेकंड लेवल जी असते ती असते स्किल सेटची असती. मग त्यामध्ये तुमच्या सगळ्या एंटरप्रेन्युअर स्किल आल्या सर. आणि आत्ताच्या पिढीसाठी आणि आत्ताच्या जे एन्व्हायरमेंट जे चालू आहे कोविडमध्ये किंवा त्यापूर्वीचं पण आणि त्यानंतरचं पण, त्यामध्ये मी अजून तिसरा सेट ऍड करेल सर, तो म्हणजे टूल सेट. दॅट इज कॉल्ड युअर टेक्नॉलॉजी. कारण विदाऊट टेक्नॉलॉजी आजकाल असं झालंय ना की अंधारात गोळ्या मारण्यासारखं झालंय. त्यामुळे ना ते टेक्नॉलॉजी असणं येणं खूप गरजेचं आहे. तो टूल सेट तुम्ही माइंडसेट आणि स्किल सोबत वापरला, देन यू आर बिकम अ गुड लिडरशिप सेट. म्हणजे तेव्हा तुम्ही एक चांगले लीडर बनाल. आणि दॅट्स माय विजन, की लोकांना ऍटलिस्ट बेसिक लेवलचं, जसं आपल्याला अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा लागतात, तसं एक उद्योजक होण्यासाठी, एक लीडर होण्यासाठी तुम्हाला स्किल सेट, माइंडसेट आणि टूल सेट या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सर. ओ ग्रेट. मी दर्शना, मी माइंडसेट स्किल सेट ऐकलं होतं, पण आज ना मला नवीन गोष्ट शिकायला मिळाली, म्हणजे टूल सेट. टेक्नॉलॉजी लागते हे माहित होतं, पण हा शब्द मी नवीन ऐकला, टूल सेट. व्हेरी राईटली सेट. खूपच छान चर्चासत्र चालू आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करत आहात आणि ज्या उत्साहाने तुम्ही सांगत आहात, तिथे माझाही उत्साह वाढलेला आहे आणि मला वाटतं की प्रेक्षकांचाही उत्साह वाढलेला असेल आणि ते सुद्धा हा कार्यक्रम एन्जॉय करत असतील. नक्कीच सर, याला खूप व्ह्यू मिळणार आहेत. मी बघा फक्त, खूपच मस्त. त्याचं कारण असं आहे सर, इफ युअर इंटेन्शन इज प्युअर अँड यू नो व्हॉट यू स्टँड फॉर अँड हाऊ यू स्टँड फॉर, पीपल विल ऑटोमॅटिकली विल फॉलो सर. कारण आपण व्हॅल्यू देतोय आणि लोकांना व्हॅल्यू घ्यायला आवडतं सर. राईट राईट. ओके. माइंडसेट झालं, स्किल सेट झालं, व्यवसाय कोणता कसा निवडायचा ते पण झालं, नोकरी व्यवसाय मधला फरकही आपण जाणून घेतला. आता व्यवसाय करताना विक्री कला, तुमचं जे प्रोडक्ट आहे, ती सर्व्हिस आहे, ती कशी विकायची आणि व्यवसायामध्ये मार्केटिंगचं महत्व काय, याबद्दल जरा मार्गदर्शन. सर इतका सुंदर प्रश्न आहे हा. आता हा तुमच्या एक स्किल सेटचाच पार्ट झाला, पहिले तर मला इथे सांगायला आवडेल, आणि माइंडसेटचा पण. कारण मार्केटिंगला स्किल सेट आणि माइंडसेट दोन्ही लागतं. ओके. कारण मार्केटिंग अशी गोष्ट आहे सर की आयदर इट विल ब्रेक यू ऑर मेक यू. ती तुम्हाला बनवेल किंवा मोडेल. त्यामुळे मार्केटिंग खरंच गरजेची आहे सर. कारण तुम्ही बघा की तुमच्याकडे सगळं आहे, पण जर मार्केटिंग नसेल, प्रोडक्ट किती चांगलं, आज तुम्ही बघा जे ब्रँड बनले ते कसे कसे म्हणजे आता मला सांगा तुम्ही, आज मला तुम्हाला अजून सोपी उदाहरण द्यायला आवडेल इथे, आणि खूप छान विषय चालू आहे सर. आता कोको कोला आहे, मला सांगा कोको कोलाची तुम्हाला किती बेसिक नीड आहे? किती बेसिक, का त्याच्या विना माणूस जगू शकत नाही, नाही, बोलू काहीच शकत नाही. नाही. मला सांगा, तुम्हाला सिगारेटची किती गरज आहे? तुम्हाला टोबॅकोची किती गरज आहे?
अशा कितीतरी गोष्टी सर ज्याची गरज पण नाहीये माणसाला. म्हणजे आयुष्यभर जरी नाही मिळालं तरी लोक जगतायत आणि मरतायत, बरोबर. मग ह्या गोष्टी कशामुळे उदयाला आल्या, कशा ह्या लोकांच्या समोर आल्या? जस्ट बिकॉज ऑफ ब्रँड. तुमच्या सवयी कशा बनल्या? इट्स प्रोग्राम युअर माइंड. माइंड कसं प्रोग्राम झालं? ऍडव्हर्टाइजमेंट कशी एस्टॅब्लिश? मार्केटिंग. दॅट कॉल द मार्केटिंग स्ट्रॅटेजी सर. सो इट्स व्हेरी सिम्पल. आणि मार्केटमध्ये सर मला अजून थोडं इथं आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये तुम्ही बघितलं ना की आता हाच निरमा का घ्यायचा, कोलगेटच का घ्यायचं, किंवा मग मी पेप्सोडेंट का घ्यायचं, किंवा आपल्याकडे आजही लोकांना काही नाही पण सगळे नावं आठवतात, सगळ्या जुन्या ऍडव्हर्टाइजमेंट आठवतात. दॅट्स कॉल्ड द मार्केटिंग सर. आणि कुठेतरी ते तुमच्या इमोशनला जोडलेलं असतं, कुठेतरी तुमच्या भावनांना जोडलेलं असतं. म्हणून ह्या गोष्टीला शिकायच्या असतात. सो लर्न की तुम्हाला जर तुमचा प्रोडक्ट बनवायचा असेल किंवा तो विकायचा असेल, सो वेअर यू स्टार्ट अँड हाऊ यू स्टार्ट, अगेन तो तुमच्या स्किल सेटचा आणि माइंडसेटचा पार्ट आहे की हाऊ टू टेक इट. पण येस सर, मार्केटिंग खूप खरंच गरजेची आहे. जसं आपण म्हणतो ना, कुठलीही तुम्ही गोष्ट घ्या सर, जसं आपल्याला एखादं रोपटं आपण लावलंय, त्याला पाणी तितकंच महत्वाचं आहे, त्याला ऊनही तितकंच महत्वाचं आहे, त्याला ऑक्सिजनही तितकंच महत्वाचं आहे, त्याला सगळं महत्वाचं आहे, त्याला ती माती तितकीच महत्वाची, त्याला ते खत पण तेवढंच महत्व, इव्हन ते खत सेंद्रिय आहे की कंपोस्ट खत आहे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तसं मार्केटिंग एक खूप महत्वाचं हार्ट आहे सर, तुमच्या स्किल सेटचा, तुमच्या प्रोडक्टचा, तुमच्या सर्व्हिसेसचा, आणि त्याची खरंच गरज आहे सर. व्हेरी व्हेरी नाईसली सेड. थँक्यू सो मच फॉर दिस इन्फॉर्मेशन. आणि दर्शकही खूप छान कमेंट देत आहेत. दर्शना मॅडम अतिशय छान माहिती सुप्रभाषित देतात, धन्यवाद. ग्रेट इन्फॉर्मेशन, राईटली सेड दर्शना. येस, व्हेरी वेल. पुढे वळूयात. व्यवसाय करायचा ठरवला, पण बऱ्याच लोकांना व्यवसाय कसा करावा आणि ते माहीत नसतं. म्हणजे त्याच्यामधले जे बारकावे असतात नवीन व्यवसाय करताना, ते जाणून न घेता जर व्यवसायामध्ये उडी घेतली तर बऱ्याच वेळेला सेटबॅक येतो. तर व्यवसाय सुरू करण्याआधी योग्य मार्गदर्शन आणि मेंटरची किती जरुरी आहे? अहो सर, हे तर हा तर प्रश्न असा आहे ना सर, याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत सर, मेंटर आणि ते एन्व्हायरमेंट आणि सिस्टम, दोन्ही पण तेवढ्याच महत्वाच्या आहे. आता सरळ आहे ना सर, तुम्ही मला सांगा, उद्या आपण आता काही पोरं गल्लीमध्ये क्रिकेट खेळतात, काही पोरं शहरामध्ये क्रिकेट खेळतात, काही पोरं राष्ट्रामध्ये खेळतात, काही पोरं नॅशनलला खेळतात, काही इंटरनॅशनल खेळतात. सो यू नीड टू अंडरस्टँड वेअर यू सी युअर सेल्फ, राईट. कुठे तुम्हाला जायचंय, म्हणजे तुम्हाला गल्लीमध्ये क्रिकेट खेळायचंय की तुम्हाला इंटरनॅशनली खेळायचंय, तर हा खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि विदाउट कोचिंग अँड मेंटरशिप ते पॉसिबल नाहीये. त्यामुळे एक खूप सिम्पल छोट्या छोट्या गोष्टी असतात सर. आता मला सांगा, उद्या आपण ठीक आहे, आपण सगळे गाडी शिकतो, आपण स्विमिंग शिकतो, पण जो टेक्निकली शिकतो त्याच्यात आपल्यात फरक असतो ना सर. आता इंडियामध्ये तरी आपण उठत पडत शिकतो, बिना लायसन्सची गाडी चालवतो, पण फॉरेन मध्ये तसं होतच नाही. विदाउट लायसन ऍब्सोल्युटली. आणि मला एक सांगा सर, ज्यावेळेस तुम्ही शिकलेले नसतात, ठीक आहे, तुम्हाला चालवता येणं पण त्या टेक्निक्स माहिती नसतात, मग कुठेतरी ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात सर. आणि त्यामुळे ते जे लायसन मिळतं ना सर तुमच्या मार्गदर्शकाकडनं किंवा तुमच्या ट्रेनरकडनं, ते तुमच्या चांगल्या दिवसासाठी नसतं, ते तुमच्या एका वाईट दिवसासाठी असतं सर. आणि म्हणून मला असं वाटतं, जे मेंटर असतात किंवा जे एक्सपर्ट्स असतात त्यांच्याकडे आपण याच्याकरता जायचं असतं, कारण कुठेतरी जे आपण आपले स्वतःचे ब्लाइंड स्पॉट बघू शकत नाही की वेअर वी आर लॅकिंग, कुठेतरी आपण त्याच चक्रामध्ये कंटिन्यू फिरतो. व्हाय आय एम नॉट गोइंग फॉरवर्ड, हाऊ आय कॅन टेक माय बिझनेस टू द नेक्स्ट लेवल. तर या सगळ्या गोष्टींसाठी सर मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे सर. तसं असतं तर मला सांगा, टीचरकडनं तुम्हाला गुरुकडनं शिकायला मिळतं, मार्गदर्शन मिळतं. आपण सगळे युट्यूब बघूनच शिकलो असतो, आपण सगळे घरीच शिकलो असतो. काही घरी आई वडिलांना आपल्याला काही येत नव्हतं का, एक दोन तेवढं तर येतच होतं, एबीसीडी येतच होती, बेसिक एज्युकेशन तर सगळे देऊ शकत होते घरी. पण शाळेने तुम्हाला एन्व्हायरमेंट दिलं सर, शाळेने तुम्हाला सिस्टम दिलंय, कॉलेजने तुम्हाला सिस्टम दिलंय. सो बेसिकली जसं मग उद्योजकतेसाठी आज लोक एमबीए काय करताय, जर एमबीएच्या डिग्र्या एवढ्या मोठ्या घेऊन आपण बाहेर पडतोय, किंवा जगामध्ये एमबीए म्हणून मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, मास्टर इन फायनान्स, मास्टर इन HR कशासाठी उदयाला आलं? जर त्याची गरजच नसती तर लोक असेच उद्योजक झाले असते, आणि झाले पण असेल, पण कुठेतरी नंतर लोक तुम्हाला ते प्रोफेशनल टच मिळण्यासाठी जाऊन
त्या डिग्र्या घेतात सर, तिथे जातात, तिथे बघतात. कारण जरी शिकवणारा टीचर असला, पण तो जेव्हा बिझनेस शिकवतोय, कुठेतरी एक ते थेरॉटिकल जेवढं प्रॅक्टिकल गरजेचं आहे, त्यामुळे एक एक्सपर्ट आणि मार्गदर्शनची इथे खूप गरज आहे सर, असं मी म्हणेल. आणि प्लीज जर तुम्हाला उद्योगात जायचं असेल तर वाय यू आर नॉट लर्निंग फ्रॉम अदर्स मिस्टेक, वाय यू आर डुईंग युअर ओन मिस्टेक अँड फॉलिंग डाऊन अगेन अँड अगेन. सो बेटर वे कुठेतरी स्मार्ट उद्योजक पण असायला पाहिजे, कुठेतरी आउटसोर्सिंग पण करता आली पाहिजे, कुठेतरी 2 पैसे देण्याची पण धमक पाहिजे. आणि तुम्ही जर 2 पैसे दिले तर 2 पैसे ऑटोमॅटिक मिळतात. त्यामुळे प्लीज उद्योग करत असाल तर कॅल्क्युलेटेड, म्हणजे रिस्क असायला पाहिजे, पण थोडी कॅल्क्युलेटेड घ्या. कुठेही तुमच्या फायनान्शियल आणि जमापुंजीला धक्का लागायला नको, घर रस्त्यावर यायला नको, इतकी काळजी घेऊन करा. म्हणजे मग तो बिझनेस तुम्हाला आयुष्यभर सुख देईल आणि पीसही देईल. व्हेरी नाईस. इथे खरंच मार्गदर्शनाचं मार्गदर्शक किती जरुरी आहे याचं मला तुम्ही बोलत असताना पटकन एक उदाहरण लक्षात आलं. आणि ते उदाहरण आहे आपल्या भारतातच काय तर पूर्ण वर्ल्डचा लाडका सचिन तेंडुलकर. त्यांचे मार्गदर्शक गुरु होते आचरेकर सर. आणि त्यांनी आपल्याला सचिन तेंडुलकर सारखा हिरा दिला. बरोबर. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच व्यवसायामध्ये सुद्धा योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आणि मार्गदर्शकाची आणि सर मला इथे अजून एक सांगायला आवडेल, की काय असतं ना सर, जसं तुम्ही आता बोलली सचिनचं, तर तुम्हाला सेम मी ते उदाहरण मी देणारच होते, पण अजून एक उदाहरण देते. आज बिलगेटला सुद्धा मेंटर आहेत सर. तुम्ही मला सांगा, आणि त्याच्यामध्ये बघा ज्याच्याकडे अनुभव आहे ना सर, आणि देण्याची दानत आहे ना, तो कुणालाही देऊ शकतो. आज सचिन तेंडुलकरच्या गुरूंनी कधी शतकं नव्हती केली, पण सचिन तेंडुलकरनी जगात विक्रम केला. त्यामुळे तुम्ही उद्योगात नवे जरी असाल ना, तरी कुणासोबत कम्पेअर करू नका आणि स्वतःला कमी समजू नका, अंडर एस्टिमेट करू नका. कारण एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर देण्यासारखं असेल, तुम्ही लोकांना व्हॅल्यू देत असाल, तुमचं इंटेन्शन प्युअर असेल, तुमचं कॅरेक्टर म्हणजे इंटेग्रिटी जर तुमच्यात असेल ना, तुम्ही कुणालाही त्या लेवलवरती पोहोचू शकतात. कारण तुम्ही बघितलं आहे असं, की आणि एक सांगते, स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना जिंकवणारा जास्त श्रेष्ठ असतो सर. आणि त्यामुळे मी सगळे, काही जरी तुम्ही नवीन उद्योजक असाल, सो डोंट वरी, जस्ट फाइट फॉर युअर सेल्फ अँड गो फॉरवर्ड. व्यवसाय चालू केला, मार्गदर्शन घेतलं, पण असं आहे की आपल्याला स्वतःला तिथे हार्डवर्क करणं जरुरी आहे. जास्त वेळ टाइम स्पेंड करणं जरुरी आहे. ह्या तर बेसिक गोष्टी झाल्या. पण व्यवसाय करायला सुद्धा तुम्ही एक लीडर असणं फार जरुरी असतं. कारण आपण बघितलंय सर्वांनी जे आज मोठे मोठे उद्योग उभे राहिलेले आहेत जगभर, ते का उभे राहिलेले आहेत? बिकॉज ऑफ लिडरशिप. बिकॉज ऑफ लिडरशिप. तर मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की व्यवसायामध्ये लिडरशिप स्किल किती जरुरी आहे? सर खूप खूप जरुरी आहे सर. कारण सांगायचं याचा अर्थ जसं मी आता बोलले, लीडर केव्हा बनतो, जेव्हा त्याच्याकडे स्किल सेट असतो, माइंड सेट असतो आणि टूल सेट पण मी ऍड केलाय त्याच्यामध्ये. तर थोडक्यामध्ये मला इथे सांगायला आवडेल सर, की लीडरशिप म्हणजे काय थोडक्यात. leadership is an influencer. Leadership is not a position, is not a title. लीडरशिप म्हणजे काय, की इट्स अ प्रोसेस. बेसिकली लीडर जो असतो ना सर, तो 100 काय थाउजंड्स ऑफ लोकांना रन करतो, किंवा त्यांना घेऊन चालतो, किंवा त्यांच्यातलं पोटेन्शियल बाहेर काढतो. आणि कुठेतरी जोपर्यंत आपल्याला असे लीडर मिळत नाही ना सर, तोपर्यंत आपली असेट नाही बनत सर. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण वन मॅन शो तुम्हाला माहितीये, हुकुमशाही किंवा वन मॅन शो कधीच जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे कुठेतरी लिडरशिप ही उदयाला आलेली. आज तुम्ही बघा शिवाजी महाराजांची हिस्ट्री बघा सर तुम्ही. आज शिवाजी महाराजांनी, जर तुम्ही आज हिस्ट्रीचं उदाहरण घेतलं, आणि जे मराठी साम्राज्य त्यांनी आज एवढं स्थापन केलंय सर, त्यांना मिळालेला एक एक सैन्य म्हणजे त्यांचा एक एक लीडर होता सर. आणि तो लीडर म्हणजे एका ठिकाणी जर बाजी प्रभू केला, किंवा एका ठिकाणी जर त्यांचे कुठलाही, जसं कुठलेही त्यांचे जे सैन्य होतं, एक एक सैन्याचं नाव जर त्यांच्या घेतलं, तर एकेका सैन्यावरती लाखो पुस्तकं बनतील सर. असे लीडर्स त्यांनी क्रिएट केले होते. आणि त्यामुळे कुठेतरी शिवाजी महाराजांनी, आणि शिवाजी महाराजांची म्हणजे ती जी कला आपण म्हणतो ना, की आज ते साम्राज्य का उभं केलं, तर ते लिडरशिप. आणि लोक त्यांना मानतात का, कारण त्यांनी साम्राज्यासोबत लोक घडवले. आणि म्हणून मला असं वाटतं सर, की लिडरशिप याच्याकरता महत्वाची आहे. कारण आज आपण नसल्यावर उद्या काय. आज तुम्ही स्टीव्ह जॉब बघा, आज जे ऍपल चालते,
स्टीव जॉब इज नो मोर, बट वाय कंपनी गोइंग टू सर्वाइव्ह? का सर्वाइव्ह करते कंपनी? बिकॉज ऑफ लिडरशिप. हे बघा, टेक्निकल करणारे लोक तुम्हाला मिळतील, माइंडसेट पण मिळून जाईल, पण जे लीडर्स असतात ना, जे टीम सांभाळतात, लोकांचं पोटेन्शियल बाहेर काढ, आणि लीडरमध्ये खूप क्वालिटी असतात सर, त्याच्यामध्ये बराच अभ्यास आहे, पण त्या जर तुमच्यात असेल आणि तुम्ही जर 100 लोकांना जरी सांभाळणं सर, यू आर बिकम एक्सपर्ट इन युअर फील्ड, मी म्हणेन सर. आणि तसं आहे सर, त्यामुळे लिडरशिप ही खूप महत्वाची आहे. तुम्ही कुठेही जा, बिकॉज इट विल, मी जसं म्हटलं मार्केटिंगचं जसं सांगितलं, पण आता तुम्ही, आज मी तुम्हाला सिलिकॉन व्हॅलीमध्ये पण सांगते, इतक्या मोठ्या कंपन्या एका लेवलला जाऊन खाली येतात जस्ट बिकॉज ऑफ लिडरशिप ओनली. सो वर्ल्ड बिकम अ बेटर प्लेस वेन द पीपल बिकम अ बेटर लीडर. आणि ब्रायन ट्रासीनी खूप सुंदर सांगितलेले सर त्याच्या पुस्तकातनं हे, आणि हे मला सांगायला आवडेल की लिडरशिप खूप महत्वाची आहे. ग्रेट. खरंच लिडरशिप खूप महत्वाची आहे. लिडरशिप स्किल्स महत्वाचे आहेत व्यवसायामध्ये, आणि जर आपल्याला व्यवसायामध्ये खरंच यशस्वी व्हायचं असेल तर लिडरशिप स्किल डेव्हलप करणं फार जरुरी आहे. आणि लिडरशिप स्किल आपण म्हणतोय, स्किल हे डेव्हलप करता येऊ शकतं. त्यामुळे बिलकुल बिलकुल. लिडरशिप स्किल एव्हरीबडी इज नॉट बॉर्न लीडर सर, आणि करता येऊ शकते. आणि आणि बऱ्याच वेळेस आपण बॉर्न लीडर असतो, पण तेच सांगते ना की त्याचा अवेअरनेस नसतो म्हणून आपण लीडर बनत नाही. पण एका लेवलला तुम्ही एन्व्हायरमेंट द्या, त्या क्षेत्रामध्ये जा, त्या लोकांच्या सहवासात राहा, यू विल बिकम अ लीडर इव्हेंच्युअली. ऍब्सोल्युटली. दर्शना मॅडम, आपण आज व्यवसाय मार्गदर्शन खूप सुंदर रीतीने करत आहात, आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तर अगदी आपण सहजतेने दिलीत आणि सहज सोप्या भाषेमध्ये दिलीत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मोस्ट वेलकम सर. आता मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंट च्या संस्थापिका आहात, तर याचं हे स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट काय? सर, जसं मी तुम्हाला बोलले की आपल्याला ग्लोबली 1,00,000 लीडर तयार करायचे. त्याचं कारण असे सर, जसं मी तुम्हाला बोललोय, कारण आपण म्हणतो ना, एक शिकलेली आई पूर्ण घरादाराला पुढे नेईल. तसं एक शिकलेला लीडर किंवा एक लीडर, कारण काय ना सर, उद्योजक आणि लीडर ह्या दोन गोष्टींमधला तुम्ही फरक इथे मला लोकांना सांगायला आवडेल. हे बघा, तुम्ही एक लीडर असला तर, एक उद्योजक असाल तर जरुरी नाही की तुम्ही एक चांगले लीडर पण बनू शकता. आज मी स्वतः करता कमवू शकते, पण मी लोकांना क्रिएट करू शकते का कमवण्याकरता? हा पण मोठा प्रश्न आहे. कारण हे बघा, आज खूप टेक्निकल लोक आहेत, त्यांच्याकडे स्किल सेट आहे, भरपूर माइंडसेट पण आहे, बट दे डोंट हॅव दॅट लिडरशिप की लोकांना आणणं, जमा करणं, लोकांकडनं आउटपुट काढणं, लोकांना देणं. बिकॉज सी, स्वतःला सक्सेस मिळवणं आणि क्रिएटिंग द सक्सेस फॉर द अदर, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एक चांगला लीडर एक उद्योजक बनू शकतो, पण एक उद्योजक एक चांगला लीडर बनू शकतो याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे मला असं वाटतं सर की मिशन ग्लोबलचं जे उद्दिष्ट आहे ना, ते लीडर बनवण्यावरती. कारण ज्यावेळेस एखादा माणूस स्किल सेट, माइंडसेट, टूल सेटनी परिपूर्ण होतो, लीडर होतो, तो उद्योजक बनणारच. देर इज नो ऑप्शन. कारण जेव्हा तुम्ही 100 लोकांसाठी काहीतरी क्रिएट करू शकता, 100 लोकांचा पोटेन्शियल बाहेर काढू शकता, यू आर बिकम अ ग्रेट एंटरप्रेनर. तर म्हणून सर, आमचं उद्दिष्ट असं आहे की 1,00,000 लीडर आपल्याला जगामध्ये क्रिएट करायचे. मग ते नोकरी असतील, तुम्ही बघा ना, सत्तेमध्ये काय होतंय. आज जर एक सत्ता जर एका माणसाने चालली असती तर खाली आपल्याला सरपंचाची गरज काय होती ना गावामध्ये. पण शेवटी ते कुठेतरी ती लिडरशिप खालपर्यंत आली. सेम कंपन्यांमध्ये काय, डायरेक्टर, एचआर, ह्या पोझिशन्स काय असतात, बेसिकली इट्स कॉल्ड द लीडर. कुठेतरी त्यांना तो अनुभव असतो, त्या लोकांना हँडल करण्याची ताकद असते. म्हणजे टेक्निकल असताना पण मॅनेजमेंट वेगळी का असते, मॅनेजमेंट पोझिशन वेगळी का असते? जस्ट बिकॉज ऑफ देअर लिडरशिप. कोणाचं कम्युनिकेशन आहे, कोणाचा स्किल सेट आहे, कोणाला पीपल हँडलिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात सर. आणि म्हणून मला असं वाटतं की जे माझं उद्दिष्ट आहे, जे मिशन ग्लोबलचं उद्दिष्ट आहे, की आपल्याला प्रत्येक महिलेमध्ये लीडर घडवायचं आहे आणि येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला लिडरशिप क्रिएट करायची सर. खूपच छान दर्शना मॅडम. आपलं उद्दिष्ट खूपच मोठं आहे आणि कौतुक करण्यासारखं आहे. आणि आपल्या ह्या प्लॅटफॉर्म तर्फे खरंच लाखो लीडर्स घडवत, आणि भारतामध्ये त्यांनी ते अतिशय सुंदररित्या व्यवसाय करून एक ग्रेट लीडर व्हावेत, अशी मी रिअली आपल्याला प्रार्थना करतो आणि तुम्हाला बेस्ट विशेष करतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. दर्शना मॅडम, उत्तुंग भरारी प्लॅटफॉर्म जो नेहमी नवीन नवीन उपक्रम घेऊन येत असतो आणि विविध व्हिडिओ मार्फत नवीन नवीन गोष्टी सादर करत असतो. तर आपण उत्तुंग भरारी अकॅडमी प्लॅटफॉर्म या समूहाबद्दल काय सांगा?
सर मी तर पहिले तुम्हाला मनापासून आभार देईल सर. सर तुमच्याकडनं एक शिकण्यासारखं आहे. तुमची आज जी लेवल आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय सर, जो तुमचा हंबलनेस आहे सर, मी म्हणेल तो खूप महत्वाचा आहे. कारण सर फ्रोझन झालंय का नेटवर्क? आय थिंक फ्रोझन झालंय का नेटवर्क? हॅलो? हॅलो? सर आर यू एबल टू हिअर मी? आय डोंट नो, मला प्रेक्षक बघू शकताय की नाही. पण आय थिंक फ्रोझन झाले नेटवर्क. माइट बी मी फ्रोझन झाले किंवा सर फ्रोझन झाले. आय डोंट नो. एक मिनिट, एक मिनिट सर, आय एम चेकिंग. ओके, कारण नेटवर्क पूर्ण फ्रोझन झालंय ना. येस येस येस. सर आर यू देअर? ओके सर, मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, ते सरांचा प्रश्न असा होता माझ्यासाठी. आय थिंक माझं नेटवर्क चालू आहे. सरांचं नेटवर्क फ्रोझन झालंय. त्यामुळे मला तुमच्या सर्वांना इथे सांगायला आवडेल, जसं आता सर बोलले आपल्याला, की सरांनी आपल्याला सांगितलं राईट, की उत्तुंग भरारीबद्दल तुम्ही काय सांगाल. तर मला इथे कंटिन्यू करायला आवडेल. आणि सरांनी खूप चांगला म्हणजे उपक्रम इथे राबवला आहे. आणि ज्या पद्धतीने सरांचं जे कम्युनिकेशन किंवा जी बोलण्याची पद्धत, जो हंबलनेस आहे ना सर, तो खूप खूप शिकण्यासारखा आहे. आणि मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगेल, की तुम्ही उत्तुंग भरारी ज्याला आपण म्हणतो किंवा एनर्जी इन्फ्लुएन्सर ज्याला आपण म्हणतो, हे जे प्लॅटफॉर्म आहे ते अतिशय छान असं प्लॅटफॉर्म आहे. आणि कुणाला तरी घेऊन येणं, एक्सपर्ट्सला घेऊन येणं, त्यांचे विचार शेअर करणं, म्हणजे एका माणसाचं सेशन ऐकणं म्हणजे एक पुस्तक वाचण्यासारखं आहे. त्यामुळे सर तुम्ही जे काम करताय ते खूप महत्वाचं आहे. आणि हे काम आपण असंच चालू ठेवूया. आणि खूप छान पद्धतीने म्हणजे सरांनी हे सेशन कंडक्ट केलं आणि एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मला इथे म्हणजे मला दिली आणि मला बोलवलं इथे सरांनी. त्याबद्दल सरांचे मनापासून आभार. आणि ह्या उत्तुंग भरारीच्या प्लॅटफॉर्मला माझ्याकडनं भरभरून अशा शुभेच्छा. सरांनी खूप मोठं व्हावं. उत्तुंग भरारी, त्यांनी ही भरारी जगाच्या पाठीवरती ग्लोबली घ्यावी, एवढीच मी त्या परमेश्वराला प्रार्थना करेल. सर नो वरीज सर, मी सेशन कंटिन्यू केलं. अँड दॅट्स हाऊ द लीडर स्टँड फॉर. दॅट्स हाऊ द लीडर स्टँड फॉर सर. आणि मी तुमच्या उत्तुंग भरारीबद्दलच प्रेक्षकांना सांगत होते. आणि मी बघितलं की माझं नेटवर्क चालू होतं. आय जस्ट चेक ऑन माय मोबाईल. येस. आणि मी कंटिन्यू केलं उत्तुंग भरारीबद्दल. आणि थँक्यू सो मच सर वन्स अगेन, ज्या पद्धतीने तुम्ही इथे मला इन्व्हाइट केलं आणि इतकं सगळं मार्गदर्शन तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना करताय, एवढ्या यंग पिढीला करतायत. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की तुम्ही सरांना या, जोडा, कारण त्या अनुभवाचा फायदा घ्या. कारण ज्याला देण्याची इच्छा आहे ना, कुठेतरी घेणारे जर निर्माण झाले ना, तर देणाऱ्यांना खूप मजा येईल सर. त्यामुळे नक्कीच थँक्यू सो मच सर. खूप हंबल आणि खूप ग्रॅटिट्यूड, खूप ऍटिट्यूड आणि अतिशय प्रसन्न असं तुमचं एन्व्हायरमेंट आहे सर. तुमचा इन्फ्लुएन्स आहे. अँड पीपल कॅन फील, वी कॅन सी, वी कॅन अंडरस्टँड सगळ्या पद्धतीने सर. थँक्यू सर. हा बोला सर. दर्शना मॅडम, आता जाता आपल्या प्रेक्षकांकरता जे नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांच्याकरता एक शेवटचा संदेश आपण काय द्या? एक संदेश सर सगळ्यात महत्वाचा, सगळं डेव्हलप होईल सर लाईफमध्ये. स्किल सेट होईल, माइंड सेट होईल, टूल सेट होईल, सगळं डेव्हलप होईल, लिडरशिप पण होईल. पण सर कॅरेक्टर, मी म्हणेल ना की बिल्ड युअर कॅरेक्टर स्ट्रॉंग. कारण जोपर्यंत तुम्ही कॅरेक्टर तुमचं स्ट्रॉंग बनवत नाही ना, तोपर्यंत त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला का सांगू इच्छिते की कॅरेक्टर म्हणजे काय थोडक्यामध्ये. कॅरेक्टर इज नॉट लाईक, कॅरेक्टरचा मिनिंग असं मला इथे सांगायचं की जेव्हा तुम्ही एक उद्योजक बनता, तुम्ही हे विसरू नका, तुमच्या बेसिक व्हॅल्यू तुम्ही विसरू नका. कारण ज्या तुम्ही व्हॅल्यूमुळे वरती जातात ना, जेव्हा तुम्ही त्या व्हॅल्यू सोडतात ना, तुम्ही तेवढ्याच जोरात खाली आपटतात. त्यामुळे इंटिग्रिटी, ऑनेस्टी, तुमचं ऍटिट्यूड, तुमचं ग्रॅटिट्यूड, हे बघा सगळ्या गोष्टी, जर तुमचं ऍटिट्यूड राईट असेल, तुमचं कॅरेक्टर चांगलं असेल, तुम्ही ऑनेस्ट असाल, तर एव्हरीथिंग गोइंग टू फॉल इन प्लेस. लोक येतील, तुम्हाला मदत करतील, सगळं करून जातील. इव्हन तुम्ही सगळ्या स्किल डेव्हलप, बिकॉज लिडरशिप मध्ये पण एक लिडर जर तो दिशा देऊ शकतो, तर तो दिशा काय म्हणतात त्याला, हरवू पण शकतो. त्यामुळे कॅरेक्टर असणं म्हणजे लिडरशिप मध्ये कॅरेक्टर हा खूप महत्वाचा पार्ट आहे. इव्हन मी सगळ्या उद्योजकतेमध्ये पण म्हणल, आज आपण लोकांवरचा विश्वास का उडत चाललाय उद्योजकतेवरनं, किंवा मार्केटमध्ये विश्वास का ढासळतोय, कारण कुठेतरी त्या ट्रस्टला तडा जातोय. सो तुम्ही उद्योजक असाल, लीडर असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल, तुमचं काम इमानदारीने करा, इंटिग्रिटीने करा, ऑनेस्टीने करा. आणि कॅरेक्टरमध्ये सर कधी स्वतः तुम्ही कुठून आलात हे विसरू नका. कारण जर तुम्ही कुठून आला हे विसरलात ना, तर कुठं जायचंय तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, चांगलं कॅरेक्टर पुढे सगळे लोक सरेंडर होतात. त्यामुळे नो बडी की पीपल व्हॉट टेल अबाउट यू, की तुम्ही कोण आहात, काय आहात, त्याच्याने फरक नाही पडत. तुम्हाला 2 वर्ष सक्सेस लेट मिळेल,
बट डोंट यु नो शेक विथ युअर अँड डोंट काय म्हणतात त्याला भेसळ करू नका. तुमच्या इंटिग्रिटीसाठी ज्या पोझिशनवर आहात, तुम्ही जिथे बसलेले आहात ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कॅरेक्टर चांगलं असेल तर सर तुम्ही जगामध्ये रॉक करणार. यस, पीपल स्किल अँड देर इज अ पोस्चर, त्याच्यामध्ये खूप मोठी फाईन लाईन आहे. ती फाईन लाईन तुम्ही जपा, पण कॅरेक्टर तुम्ही सोडू नका. असं नाही की आज मी एका लेवलला गेले सर मग मी 8 दिवसांनी बोलेल, 10 दिवसांनी बोलेल, आणि म्हणजे ते काही तुमचं काही खूप तुम्ही खूप बिझी आहात हे दाखवायचं काही खूप मोठी गोष्ट नाहीये सर. ती जेन्युअनली बिझी असते, लोकांना कळतं. पण मला तुमच्या सगळ्यांना सांगा, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, दॅट्स हाऊ यु नो युअर कॅरेक्टर आयडेंटिफाईड पीपल. इव्हन तुम्हाला सांगते, जेवढ्या मोठ्या लेवलचे लोक आहेत ते तेवढे जास्त हंबल आहेत सर. आणि खरं सांगते सर, मला खूप अभिमान वाटला सरांच्या एका शब्दात मी लगेच सर आय एम सो एक्साइटेड. आणि त्याचं कारण असं आहे सर, ते ऍटिट्यूड माझं आहे, ती ब्लेसिंग मी काउंट करते. आणि प्रत्येकाला मी हेच सांगेल की पॉस्चर असावं, पण ते कुठं असावं, कुठे नसावं, आणि त्याची फाईन लाईन पीपल स्किल आणि पॉस्चर मध्ये तुम्हाला जपता यावी. कारण तुम्ही किती मोठ्या लेवलला गेले तरी हंबल राहा, लोकांना विसरू नका, माणसांना व्हॅल्यू द्या. कारण एव्हरीथिंग फॉल इन प्लेस इफ यू आर गिव्हिंग द व्हॅल्यू टू पीपल. त्यामुळे तो खूप महत्वाचा फॅक्ट आहे युअर कॅरेक्टर बिल्डिंग. आणि माझा त्याच्यावरती खूप जास्त प्रेशर आहे सर. एक लीडर होण्यापेक्षा पहिले मी लोकांना सांगते की तुम्ही कॅरेक्टर बिल्ड करा, देन आय एम ओके टू गिव्ह वॉट एव्हर आय हॅव. ग्रेट. खूपच छान संदेश दिलात आपण. शेवटचा संदेश सर्व नवीन व्यवसाय करणाऱ्या तरुणांना आणि जे नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि खूपच सुंदर आजचं चर्चासत्र झालं. आणि आपली पर्सनॅलिटी म्हणाल तर खूपच एनर्जेटिक आणि खूपच सोप्या भाषेत आणि खूपच जबरदस्त आपण आज उत्तरे दिलीत. आणि मला वाटतं की सर्व प्रेक्षकांना जे व्यवसाय करू इच्छितात त्यांना खूपच चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. मी जाता जाता एक मला शेर आठवला, तो मी इथे सांगू इच्छितो. मंजिल तो मिल जाएगी भटकते भटकते ही सही, मंजिल तो मिल जाएगी भटकते भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकला ही. सुपर सुपर, खूप मस्त सर. आणि एक लाईन मला तुमच्याकरता म्हणायला आवडेल सर. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटे के सावळे त्याच मोल नाही फारसे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलांनी माखलेले सुंदरांची सोहळे, देखणी ती पावले जी ध्यासपंथी चालती, आणि ध्यासपंथी चालताना स्वस्ती पद्मे रेखिती. वन्स अगेन थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच सर. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आणि होप तुमच्या सगळ्यांना काही व्हॅल्यू माझ्याकडनं मिळाली असेल. आणि कधी काही जरी असलं, सर आहेत, मी आहेत, वी आर ऑलवेज रेडी फॉर ऑल ऑफ यू. जस्ट यू नो कम विथ राईट ॲटिट्यूड अँड राईट माइंडसेट. आमची हेल्प तुमच्या सगळ्यांना मिळेल सर. थँक्यू सो मच सर वन्स अगेन फॉर इन्व्हाइटिंग. थँक्यू सो मच दर्शना मॅडम, आपण इथे आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आणि मी सर्वांना शेवटी रिक्वेस्ट करीन, आपल्याला व्यवसायाबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आपण मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंट हा फेसबुक ग्रुप आहे, तिथे आपण जॉईन करू शकता. तिथे दर्शना मॅडम नेहमी व्हॅल्यू देत असतात. तसेच आपल्यामध्ये जर सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असेल, कृती करायची असेल, सातत्याने पुढे जायचं असेल आणि यशाची उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर उत्तुंग भरारी या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि मिशन ग्लोबल एम्पॉवरमेंट मध्ये सामील व्हा. नक्कीच सर. आपलं पेज पण आहे आणि ग्रुप पण आहे, आणि आम्ही सगळे तुमच्या पेज आणि ग्रुपवरती आहोत सर. थँक्यू सो मच ऍडिंग वन्स अगेन टू मच व्हॅल्यू इन अवर लाईफ. थँक्यू सो मच सर. थँक्यू. बाय बाय एव्हरीवन. बाय सर. बाय बाय.